लाडली बहना योजना से लाखों महिलाओं के नाम काटे जाने पर अब विपक्ष सरकार को घेरने लगा है। इसके साथ ही चुनाव से पहले सरकार ने लाभार्थी बहनों के खाते में 2100 रुपए देने का वादा किया था, लेकिन फिलहाल सरकार इस पर कोई निर्णय नहीं ले रहा है। इसी मुद्दे पर कांग्रेस के गट नेता विजय वडेट्टीवार ने महायुति सरकार पर जमकर निशाना साधते हुए कहा कि अब सरकार की असलियत सामने आ रही है। साथ ही चेतावनी दी कि अगर लाडली बहना योजना बंद की जाती है तो विपक्ष आंदोलन का रास्ता अपनाएगा और इसके अलावा तूर, सोयाबीन और कपास की खरीदारी के मामले में सरकार के द्वारा तय किए गए न्यूनतम समर्थन मूल्य पर भी सवाल उठाए। नाही असं लाडकी बहीण तशी आता त्यांनी 27 लाख लाडक्या बहिणींना बादच केला आहे। मी एक पत्र लाडक्या बहिणींना पाठवतो आहे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, आणि त्याचा सार बघितला तुम्हाला लक्षात येईल। ते मला वाटतं सोशल मीडियावर मी टाकलेलं पण आहे। मुळात काय आहे की तुम्ही आमच्या आदितीताई तटकरे म्हणतात की आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलं ते लगेच काही लागू करायसाठी नाही, आम्ही 5 वर्षात लागू करू। म्हणजे शेवटचे 3 महिने असताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, आणि तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कुठलेही निकष न लावता त्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे गोळा केले, त्यावेळेस तुम्हाला निकष आठवला नाही काय? आता आर्थिक स्थिती दोलायमान झाली, सरकारची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की मागच्या बजेटमधले फक्त 40% निधी खर्च करू शकले। ही परिस्थिती सरकारची आहे, आणि अशा स्थितीत लाडकी बहिणींच्या नावानं मतं घेऊन त्यांची बनवाबनवी फसवणूक होत असेल तर त्या लाडक्या भावाला त्या बहिणी माफ करणार नाहीत, आणि ते कोणत्या हालतीत ते बंद होऊ देणार नाही। आम्ही बंद झाले तर लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू, ही आमची भूमिका आहे। सोयाबीन, कापूस आणि तूर काय गोष्टी सांगायच्या की आम्ही इतके खरेदी केली, आम्ही तितक्या खरेदी केल्या। अजूनही 40% सोयाबीन पडून आहे, हमीभाव मिळत नाही, कापसाला हमीभावाप्रमाणे खरेदी नाही। या संदर्भात कालच मी बोललो, तुरीच्या संदर्भात अजून सरकारची खरेदीची परवानगी आली नाही, तर राज्याला कोटा ठरवून द्यायला पाहिजे, MSP प्रमाणे खरेदी करायला पाहिजे। पण सरकार शासन म्हणून याकडे लक्ष नाही। त्या तूर उत्पादक शेतकरी आता संकटात आहे, त्वरित लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, सरकारच्या निदर्शनास आणून देऊ।